प्रॅक्टिस सेट 1.1 यामधले काही मोजके उदाहरण आपण घेणार आहोत. त्यामुळे क्वेश्चन 3 आपण बघूया. क्वेश्चन 3 इज इन adjoining figure segment PS is perpendicular to segment RQ and segment QT is perpendicular to segment TR. If RQ is 6, here the given values we have to write. RQ is 6, PS is equal to 6 and TR is equal to 12. Then find QT. आता QT फाइंड करण्यासाठी आपण जर डायग्राम ऑब्झर्व केली, डायग्राम मध्ये आपल्याला नेमके कोणते दोन त्रिकोण घ्यायचे हे लक्षात येणार नाही. म्हणून आफ्टर केअरफुली ऑब्झर्विंग वी हॅव टू टेक हिअर ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR जो आहे हा दोन वेळेस आपल्याला घ्यावा लागेल. सुरुवातीला ट्रायंगल PQR जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलची हाईट जी आहे ती PS आपल्याला इथं दिली आहे आणि बेस काय असणार आहे, RQ असणार आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या वेळेस सुद्धा आपल्याला ट्रायंगल PQRच घ्यावा लागेल की ज्याचा बेस RQ आहे आणि त्याची हाईट बेस PR आहे आणि त्याची हाईट जी आहे ती TQ आहे. या पद्धतीनं आपल्याला ट्रायंगल PQR हा दोन वेळेस घ्यावा लागेल. म्हणून इथं लिहा इन ट्रायंगल PQR when base is RQ and height is PS. Now in second time triangle PQR when base is PR then height is QT. Therefore for finding the QT we have to write here ratio of these two triangles areas ratios. Therefore area of triangle PQR upon area of triangle PQR. दोन्ही ट्रायंगल आपण PQR लिहिलेत. त्याचं कारण आहे की ट्रायंगल PQR आपण दोन वेळेस घेतलेत की पहिल्यांदा त्याचा बेस RQ आहे तेव्हा त्याची हाईट PS असणार आहे आणि दुसऱ्यांदा आपण जेव्हा ट्रायंगल PQR घेतलाय तेव्हा त्याचा बेस PR आहे आणि हाईट काय आहे, QT आहे. Therefore write here area of triangle PQR is base into height. Base is RQ into height is PS upon PR into QT. तर हा रेशो आपण लिहिलाय. त्याचं रिझन आपल्याला पहिली प्रॉपर्टी आपण जी पाहिली ती पहिली प्रॉपर्टी लिहायची आहे. वी नो दॅट द रेशोज ऑफ areas of two triangles is equal to the ratio of their ratio of product of their base and corresponding heights. Therefore we have to write here area of triangle PQR upon area of triangle PQR is equal to RQ into PS upon PR into QT.
Now we have to put the given values into this equation. Here RQ, value of RQ is 6 into PS is 6 upon PR is 12 into QT. Area of triangle PQR upon area of triangle PQR. Here on left side triangle PQR will be cancelled. Therefore we have to write here 1 upon 1 is equal to 6 into 6 upon 12 into QT. After cross multiplication we get 12 into QT is equal to 6 into 6 is 36. Therefore QT is equal to 36 upon 12. 12 ones are 12, 12 threes are 36. Therefore QT is equal to 3. अशा पद्धतीने आपण QT जो आहे तो फाइंड केला. QT काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय केलं तर दोन ट्रायंगल्स लक्षात घेतले, ट्रायंगल PQR आणि परत एकदा ट्रायंगल PQR घेतला. त्याचं कारण काय आहे की जेव्हा पहिला ट्रायंगल PQR मध्ये बेस आपण RQ घेतलाय तेव्हा त्याची हाईट PS आहे आणि दुसऱ्यांदा आपण जेव्हा ट्रायंगल PQR घेतला तेव्हा त्याचा बेस PR आहे आणि हाईट QT आहे. मग QT काढण्यासाठी आपण इथं त्यांचा क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहिलं. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू RQ इंटू PS अपॉन PR इंटू QT. त्या प्रॉपर्टीनुसार PQR इथं कॅन्सल होतील आणि या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण या इक्वेशन मध्ये पुट ऑन केल्या तेव्हा QT इज इक्वल टू येईल 3. या पद्धतीनं तर पहिला क्वेश्चन आपला संपलेला आहे. हिअर फोर्थ क्वेश्चन इज इन adjoining figure AB is perpendicular to BC and AD is parallel to BC. Then find area of triangle ABC as to area of triangle BCD. या प्रश्नामध्ये आपल्याला म्हणलंय AP परपेंडिक्युलर आहे BC ला आणि AD आणि BC या दोन पॅरलल लाईन्स आहेत. आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle BCD. For finding the ratio, we have to know if we observe these two triangles, triangle ABC and triangle BCD, these two triangles have the same base. आता ह्या दोन्ही ट्रायंगल्सचा बेस जो आहे तो सेम बेस आहे. त्यामुळं आपण आणखी एकदा जर बघितलं तर इथे म्हणलंय AD is parallel to BC. These two triangles are in between the parallel lines. हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ते पॅरलल लाईनच्या मध्ये असल्यामुळे दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सुद्धा इक्वल असणार आहे. इफ वी ऑब्झर्व द ट्रायंगल ABC which has the height AP and the triangle BCD, if we draw here perpendicular distance, it is the height of triangle BCD. Let us consider it as K. We know that the triangles which are in between two parallel lines, these two triangles are of equal height. जेव्हा कोणतेही दोन त्रिकोण पॅरलल लाईनच्या दरम्यान असतात त्यावेळेस त्यांची उंची समान असते. म्हणून आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की द ट्रायंगल्स having equal bases and equal heights then the ratio of their areas is equal to 1:1. Therefore, triangle area of triangle ABC upon area of triangle BCD
इज इक्वल टू 1/1. आपण तिसरी कंडिशन जी पाहिली आहे की त्या कंडिशन मध्ये पाहिलं की दोन ट्रायंगल्सची उंची आणि दोन ट्रायंगल्सची पाया जर समान असेल तर त्यांचा रेशो जो आहे तो 1:1 रेशो असतो. आणि इथं एबीसी ट्रायंगल आणि बीसीडी ट्रायंगल या दोन्ही ट्रायंगलची बेस आणि हाईट हे दोन्ही जे आहेत ते इक्वल आहेत, त्यामुळे त्यांचा रेशो असणार आहे 1/1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle BCD is equal to 1:1. Ratios of two triangles, areas of two triangles पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्यालाच आपण मूलभूत प्रमाणाचे प्रमेय असं म्हणतो. या थेरमचं स्टेटमेंट मध्ये आपल्याला म्हणलंय की इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे ट्रायंगल मधली एक साइड जी आहे त्या साइडला एक लाईन पॅरलल आहे की जी लाईन ट्रायंगलच्या राहिलेल्या दोन साइड्सला वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. त्यावेळेस ती लाईन जी आहे ती राहिलेल्या दोन साइड्सला इक्वल प्रपोर्शन मध्ये किंवा सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते, हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे इथे आपण त्या दृष्टीने डायग्राम काढली आहे ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये साइड BC ला आपण पॅरलल लाईन काढलेली आहे L, आणि ही लाईन L जी आहे ती साइड AB आणि साइड AC ला पॉइंट P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते. पॉइंट P आणि Q मध्ये इंटरसेक्ट केल्यामुळं राहिलेल्या दोन ज्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या साइड AB आणि साइड BC या दोन्ही साइड्सला ही लाईन समान रेशो मध्ये किंवा सेम प्रपोर्शन मध्ये इंटरसेक्ट करते, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. म्हणजेच AP/PB इज इक्वल टू AQ/QC हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला या थेरमचं प्रूफ जे आहे ते लिहायचंय. कधी आपण थेरम जेव्हा लिहित असतो त्यावेळेस वहीचे 3 भाग करायचे, जेणेकरून पहिल्या भागामध्ये आपल्याला ज्या काही हेडिंग्स आहेत त्या टाकता येतील. गिवन असेल, स्टेटमेंट असेल, प्रूफ असेल. अँड द रिटर्न पार्ट जो आहे तो मधल्या पार्ट मध्ये मधल्या पोर्शन मध्ये लिहू शकतो, आणि डायग्राम आणि रिझन्स जे आहेत ते आपण तिसऱ्या पार्ट मध्ये लिहू शकतो. यामुळं आपण वहीचे 3 भाग करून थेरम जे आहेत ते लिहायचे आहेत. त्यासाठी आपण गिवन मध्ये सुरुवातीला लिहूया. गिवन मध्ये इफ नंतर असणारा जो पार्ट आहे तो लिहितो आपण नेहमी. इथे आपल्याला इफ नंतर दिलंय इफ ए लाईन पॅरलल टू साइड ऑफ ए ट्रायंगल. इफ ए लाईन पॅरलल टू साइड म्हणजे या ट्रायंगल मधल्या साइडला ही L लाईन पॅरलल आहे ते आपल्याला लिहावं लागेल. इन ट्रायंगल ABC line L is parallel to side BC and a triangle intersects the remaining sides in two distinct points. म्हणजे ट्रायंगलच्या राहिलेल्या दोन साइड्सला ती वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणून लिहा it intersects the side AB and side AC at point P and Q respectively. It is the given portion. Then here we have to write which we have to prove. आता त्यानंतर आपल्याला जे काही प्रूव्ह करायचंय ते लिहावं लागेल, म्हणून इथे लिहा वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ते देन नंतर लिहिलंय. द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. ही लाईन जी आहे ती या दोन लायलेल्या लाईनला
सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते, म्हणजेच AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. Therefore, write here AP upon PB is equal to AQ upon QC. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि ते कन्स्ट्रक्शन इथे आपल्याला लिहायचंय. मगाशी आपण जे सुरुवातीच्या 3 कंडिशन्स पाहिल्या, त्या कंडिशन्स किंवा सुरुवातीला पाहिलेले आपण जे कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स आपल्याला पुढचे काही थेरम सोडवण्यासाठी वापरावे लागतात. म्हणून यामध्ये आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन आपण करूया. जॉइन द सेगमेंट PC and join the segment BQ. After joining these two segments, we get the triangles BPQ and triangle PQC. As well as we have to construct here perpendicular on side AB and perpendicular on side AC. Let us name as M N. कन्स्ट्रक्शन आपण जे केलेलं आहे ते आपल्याला इथं लिहावं लागेल. जॉइन सेगमेंट BQ and segment PC, as well as we do the construction. Here QM is perpendicular to side AB and PN is perpendicular to side AC. Now let us prove AP upon PB is equal to AQ upon QC. Write here proof. Now here observe the diagram. After observing, we get here triangle APQ and triangle PQB. आपण दोन ट्रायंगल जर ऑब्झर्व केले, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल BPQ, या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला APQ ट्रायंगलचा बेस आहे AP आणि हाईट आहे QM. त्याच पद्धतीनं BPQ या ट्रायंगल मध्ये बेस आहे BP आणि हाईट आहे QM. तेच आपण इथं लिहूया. इन ट्रायंगल APQ base is equal to AP, it is called as B1, and height is equal to QM, called as H. Similarly, in triangle BPQ, base is BP or PB, called as B2, and height is QM, consider as H. Therefore, finding the ratio of the areas of these two triangles is area of triangle APQ upon area of triangle BPQ. We get here
AP into QM upon BP into QM is equal to, here considered as AP as B1 and QM as H. PB is B2 and QM is H. Here HH will be cancelled. It means here remains B1 upon B2. It means that remains area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to AP upon PB, give here number 1, areas are proportionate to their bases. Write it as number 1. Similarly in triangle APQ and triangle PQC. आता ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये बेस असणारे AQ पहिल्या ट्रायंगल मध्ये आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये बेस असणार आहे QC. पहिल्या ट्रायंगल मधला बेस जो आहे त्याच्यामुळे त्याचा हाईट जी आहे ती PN असणार आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या ट्रायंगलची हाईट सुद्धा PN असणार आहे. सिमिलरली इन ट्रायंगल APQ and triangle PQC. Are having equal height, that is PN. PN ही आहे त्यांची इक्वल हाईट. Therefore area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. Reason is areas are proportionate to their bases. Now here first and second, these are two equations we get. Now in next we observe here PQ is parallel to BC. PQ is parallel to BC. In these two parallel lines, here two triangles are present, triangle PQB and triangle PQC. These two triangles are also having same base. ह्या दोन्ही ट्रायंगल्स चे बेस जो आहे तो इक्वल आहे, त्याचबरोबर त्यांची हाईट सुद्धा इक्वल आहे. म्हणून इथे आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल BPQ upon area of triangle PQC is equal to 1 upon 1. इथे आपल्याला तिसरी कंडिशन आपण जी पाहिली होती की दोन ट्रायंगल्सचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांचा रेशो 1:1 असतो. म्हणून इथे आपण काय घेतलं, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ is equal to area of triangle PQC. Therefore we write here area of triangle BPQ is equal to area of triangle PQC. Write here equation 3. Now after observing equation 1, 2 and 3, आपण 1, 2 आणि 3 हे तीन इक्वेशन्स ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC
तिसऱ्या इक्वेशन मध्ये आपण हे दोन्ही जे आहेत ते इक्वल दाखवलेत, म्हणजेच ह्या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड ज्या आहेत त्या काय होतील, इक्वल होतील, म्हणजेच राईट हँड साइड सुद्धा इथं इक्वल होणार आहेत. म्हणून इथं आपण लिहूया फ्रॉम 1, 2 and 3 AP upon PB is equal to AQ upon QC. लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, त्यामुळे याची राईट हँड साइड जी आहे ती सुद्धा इक्वल होईल.